नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. सध्या आपण बघतो की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त दिसून येतं आहे. तर त्यांच्यामध्ये आपण सर्दी, खोकला, ताप हे वारंवार होताना दिसून येतं आहे. तर अशा मुलांमध्ये एकतर त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्याच्यामुळे ते आजारी पडतात. दुसरं तर या वातावरण सर्दी, खोकला, ताप हे आजार होण्यासाठी पोषक आहे. मुलांची कफ प्रवृत्ती या दिवसांमध्ये वाढते, त्याच्यामुळे ते लवकर आजारी पडायची शक्यता असते. सोबतच शाळेमध्ये किंवा स्कूल व्हॅनमध्ये मुलं क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येतात, तर त्यावेळी सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन एकाकडून दुसऱ्याकडे पसरण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेला आपण काय करतो की सर्दी खोकल्याचे आपले नेहमीचे जे औषध आहे ते मुलांना देतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, समजा सर्दी झालेली आहे, नाक वाहत आहे, लहान मुलांचं पाणी गळत आहे नाकातून, आपण सर्दीचं औषध देतो. पण यावेळी ते कफ वाहणारं नाक बंद होतं, पण मुलांमध्ये कफ जास्त घट्ट प्रमाणात होऊन जातो. नाकामध्ये कफ घट्ट तयार होतो, छातीत कफ साचलेला असतो, मुलांना मग श्वास घ्यायला त्रास होतो, घरघर करतं आहे. तर अशा वेळेला मुलं जास्त बेचैन होतात. तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही होमिओपॅथिक उपचार घेतले तर मुलांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण पण कमी राहतं, त्यांची प्रतिकारशक्ती पण वाढण्यास मदत होते. आणि हा जो कफचा त्रास होतो आहे, आतमध्ये कफ दाटतो श्वास घ्यायला त्रास होतो, अशी कंडिशन तुम्हाला होमिओपॅथिक औषधाने टाळता येते. सोबतच मुलांची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे त्यांचं नेहमी आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते आपोआपच कमी होतं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की काही पॅरेंट्स कंप्लेंट करतात की मुलांना आम्ही सर्व औषधं देतो आहे, होमिओपॅथीची पण औषधं चालू आहे, पण मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण काही कमी होत नाही आहे. तर याच्यामागे काही बॅकग्राऊंडला बेसिक रिझन्स आहेत की सर्वप्रथम मुलांचा आहार कसा आहे, मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत. मग जर मुलांमध्ये हेल्दी डाएट्स हॅबिट नसतील किंवा जे हेल्दी फूड म्हणतो आपण, हे जर खाण्याची सवय नसेल, फास्ट फूड, जंक फूड हे खाण्याचं प्रमाण जर जास्त असेल, तर अशा मुलांची प्रतिकारशक्ती वाढत नाही. तुम्ही औषध उपचार जरी सोबत चालू असेल तरी मुलांची प्रतिकारशक्ती वाढणार नाही आहे. सोबतच मुलं दिवसभर कुठल्या वातावरणामध्ये राहत आहे, कोणासोबत राहतात, तिथं स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते, या बेसिक गोष्टींचे पण तेवढाच रोल असतो. कारण की इन्फेक्शन अशाच वातावरणातून किंवा अशा सभोवतालच्या गोष्टींमुळे मुलांना होत असते. त्यासोबतच मुलांचं शाळा, ट्युशन्स याच्यामध्ये शेड्यूल जर खूप बिझी असेल आणि मुलांमध्ये जर मैदानी खेळ खेळायला वेळच नसेल, मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी काही विशेष नसतील, तर अशा मुलांमध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती डेव्हलप व्हायला अडचणी येतात आणि अशा मुलांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त असू शकतं. तर ओव्हरऑल आपण काय चेंजेस करू शकतो, तर मुलांना हेल्दी लाईफस्टाईल देणं हे आपलं काम आहे. मुलांची मानसिकताही त्यासोबतच जास्त चांगली ठेवणं गरजेचं आहे, कारण की हे आनंदी मुलं कमी आजारी पडतात. जे मुलं अंडर प्रेशर आहेत, मुलांना घरामध्ये काही खूप बॉदरेशन असतं, अभ्यासाचं प्रेशर असतं, अपेक्षांचं ओझं असतं, अशा मुलांमध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती चांगली राहू शकत नाही, त्याच्यामुळे सुद्धा ते आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. तर ओव्हरऑल आपल्याला काय करायचं, लहान मुलांसाठी त्यांची खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या पाहिजे, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली पाहिजे, त्यांच्या सभोवतालचं वातावरण आनंदी पाहिजे, स्कूल्समध्ये पण ते आनंदाने गेले पाहिजे. ओव्हरऑल त्यांची मेंटल फिजिकल हेल्थ जर तुम्ही चांगली ठेवली आणि सोबत तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी जर व्यवस्थित ठेवल्या, तर मुलं आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी प्रमाणात तुम्हाला बघायला दिसून येईल. धन्यवाद.